नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा समाजशास्त्र, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 9वी समाजशास्त्र प्रथम घटक चाचणी, गुण 20, वेळ 1 तास. सर्वप्रथम आपण इतिहासाचे प्रश्न पाहू. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 3 गुणांसाठी 3 गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या आहेत. बघा, त्याच्यातली पहिली गाळलेली जागा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. 4 पर्यायांमधून नवी दिल्ली हा पर्याय आपण या ठिकाणी निवडलेला आहे. दुसरं, भौतिक साधनांमध्ये म्हणींचा समावेश होत नाही. तिसरं, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन होते. उत्तर आहे डॉक्टर स्वामीनाथन. या पद्धतीने 3ही गाळल्या जागा पूर्ण केल्यास आपल्याला 3 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, खालील कृती पूर्ण करा 2 गुणांसाठी. आधुनिक काळातील इतिहासाची साधने. आधुनिक काळातील 4 इतिहासाची साधने आपल्याला विचारलेली आहेत. बघा, त्याच्यातलं पहिलं भौतिक साधने, दुसरं लिखित साधने, तिसरं दृकश्राव्य साधने आणि चौथं मौखिक साधने. त्यानंतर दुसरं, जागतिकीकरणाचे भारताला झालेले फायदे. 2 फायदे लिहायचे. एक, आर्थिक भरभराट आणि दुसरं रोजगाराच्या नव्या संधी. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. 1, धवल क्रांती कोणत्या क्षेत्रात कोणी घडवून आणली? उत्तर, डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात धवल क्रांती घडवून आणली. दुसरं, लिखित साधनात कशाचा समावेश होतो? उत्तर, लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, कोश, वाङ्मय अशा छापील साहित्याचा समावेश होतो. त्यानंतर राज्यशास्त्रावर आधारित प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 2 गुणांसाठी. 1, राष्ट्रसंघाची जबाबदारी युद्ध टाळणे ही होती. दुसरं, शीतयुद्ध सोव्हिएत युनियनचे विघटन या घटनेमुळे संपले. त्यानंतर ब भाग, पुढील विधान चूक की बरोबर ते सहकारण सांगा 2 गुणांसाठी. 1, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. उत्तर आहे बरोबर. कारण आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्यासाठी वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. पुढचा प्रश्न भूगोलाचा. प्रश्न 5वा, योग्य जोड्या लावा 3 गुणांसाठी. अ गट आणि ब गट दिलेले आहेत आणि मध्ये उत्तरं लिहायला आपल्याला जागा दिलेली आहे. बघा, अ गटामध्ये पहिलं दिले टिंब पद्धती. त्याचं उत्तर आहे ब, टिंबांचा वापर. 2, सममूल्य रेषा क. त्याचं उत्तर आहे तीव्र उतार. 3, आल्प्स पर्वत अ, वली पर्वत. ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, उद्देशात्मक नकाशे कशास म्हणतात? उत्तर, विशिष्ट उद्देशाने तयार केल्या गेलेल्या नकाशांना उद्देशात्मक नकाशे असे म्हणतात. 2, किलीमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत कोणत्या देशात आहे? त्याचं उत्तर, किलीमांजारो हा ज्वालामुखीय पर्वत टांझानिया देशात आहे. क, भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा 2 गुणांसाठी. 1,
भूकंपाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे भूकंप होतो. दुसरं कारण भूपट्ट सरकल्यामुळे भूकंप होतो. तिसरं कारण भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे भूकंप होतो. आणि चौथं महत्त्वाचं कारण भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या तिन्ही विषयांची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू.